मे-जून 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने दिलासा मिळेल. भाग 1. या घटना घडणार. वातावरण आल्हाददायक होईल. पश्चिम किनारपट्टीवर वादळे व वीज पडून होणाऱ्या दुर्घटना शक्य. मोठे नेते व प्रमुख पदावरील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना. शेअर मार्केटमध्ये तेजी. सोने चांदी महाग. खेळाडू व कलाकारांना मोठे यश. दिनांक 15 जूनच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून व्ययस्थानाजवळ वृषभ राशीत मृग नक्षत्रात अमावस्या होत आहे. लग्नस्थानी गुरु शुक्र, सप्तमात प्लुटो, अष्टमात राहू, भाग्यस्थानी शनी नेपच्यून, दशमात मंगळ, लाभस्थानी रविचंद्र हर्षल व व्ययस्थानी बुध अशी ग्रहस्थिती आहे. कर्क जलतत्वाचे लग्न उदित असून लग्नी शुक्र जलतत्वाचा ग्रह असल्यामुळे जूनच्या पूर्वार्धातच मान्सूनचे आगमन होईल. वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे जनता व शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. लोक आनंदी राहतील. वातावरणात चांगले बदल होतील. लग्नातील गुरु शुक्र जनतेमध्ये आनंद व उत्साह वाढवणारे राहतील. दशमात मंगळ असल्याने हवेतील उष्णता कायम राहील. मंगळ हर्षल योगामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर विजा पडून होणाऱ्या दुर्घटना अनुभवास येतील. वादळी पावसाने पश्चिमेकडील प्रदेशात, कोकण आणि मुंबईमध्ये जनजीवन विस्कळीत होईल. मंगळ हर्षल योगामुळे शेजारील राष्ट्रात मोठी हिंसा किंवा स्फोटक घटना संभवते. शेजारील राष्ट्रांबरोबर किंवा शेजारील राष्ट्रात युद्धासारखी स्थिती अनुभवास येईल. वृषभ राशीतील अमावस्या ही महागाईमध्ये मोठी वाढ करणारी राहील. तेल, डिझेल, पेट्रोलियम पदार्थ, सोने, चांदी, अन्नधान्य, उंची वस्तूंचे भाव देखील वाढण्याची शक्यता राहील. याच योगामुळे बँका, पतपेढ्या, सराफी दुकाने यांच्यावरील दरोड्याच्या घटना अनुभवास येतील. रुपयाचे मूल्य कमी होण्याची शक्यता असून नवीन चलन बाजारात येईल. या काळात मोठ्या किंवा प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील. परदेशाशी संबंधित व्यापाराबाबत अनुकूल बदल होतील. व्हिसा, पासपोर्ट व परदेश गमनाची प्रक्रिया देखील सुलभ होईल. दशम बिंदूजवळ शनी असल्यामुळे या काळात प्रमुख व्यक्ती, नेते, अधिकारी, प्रमुख पदांवरील व्यक्तींच्या मृत्यूची घटना होण्याची शक्यता राहील. दशम बिंदूजवळील शनी सत्ताधारी पक्षासाठी किंवा नेतृत्वासाठी प्रतिकूल राहील. मोठ्या व्यक्तींचे अपघात, घातपात किंवा गूढ मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात. पुढील काळात रवी शनी केंद्रयोग होत असल्यामुळे निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला अपयश येण्याची देखील शक्यता राहील. लेखक, साहित्यिक व प्रसारमाध्यमांसाठी हा काळ प्रतिकूल असून या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना किंवा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता राहील. या काळात सोशल मीडियामधून अफवा पसरवल्या जातील. मंदिरे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे यांच्या नूतनीकरणाचे निर्णय होतील. कृष्ण जन्मभूमीसारख्या वादग्रस्त प्रश्नावर तोडगा निघेल. या काळात धार्मिक सण व उत्साह मोठ्या आनंदाने साजरे होतील. शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी या काळात येण्याची शक्यता असून निर्देशांकात मोठी वाढ होईल. खेळाडू व कलाकार यांच्यासाठी हा काळ उत्तम असून मोठ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना चांगले यश मिळेल. कलाकारांचा मानसन्मान गौरव होईल. चित्रपटांना देखील मोठा प्रतिसाद मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन भविष्यभाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.